हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण जय हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय 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 राम जय कृष्ण जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुधा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा
रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बोलावा विठ्ठल पाहावा पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव करावा विठ्ठल जीव भाव करावा विठ्ठल जीव भाव बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव करावा विठ्ठल जीव भाव करावा विठ्ठल जीव भाव विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव करावा विठ्ठल जीव भाव करावा विठ्ठल जीव भाव बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव करावा विठ्ठल जीव भाव करावा विठ्ठल जीव भाव तुझे मन झाले हवा भरे येणे तुझे मन झाले अवभरी तुझे मन झाले हवा भरे येणे तुझे मन झाले अवभरी तुझे मन झाले हवा भरे परत माघारी येत नाही परत माघारी येत नाही परत माघारी येत नाही येणे सोसे मन झाले अवभरी परत माघारी येत नाही परत माघारी येत नाही परत माघारी येत नाही बंधनापासून उकलली गाठी देताली मिठी सावकाश देताली मिठी सावकाश देताली मिठी सावकाश बंधनापासून उकलली गाठी देता आली मिठी सावकाश देता आली मिठी सावकाश देता आली मिठी सावकाश सोसे मन झाले हवा भारी येणे सोसे मना झाले हवा भरी सोसे मन झाले हवा भारी
नाही परत माघारी येत नाही येणे सोसे मन झाले हाव घरी परत माघारी येत नाही परत माघारी येत नाही परत माघारी येत नाही कामने देह भरला विठ्ठले काम क्रोध केले घर रीते काम क्रोध केले घर रीते काम क्रोध केले घर रीते तुकामने देह भरिला विठ्ठले काम क्रोधे केले घर रीते काम क्रोधे केले घर रीते काम क्रोधे केले घर रीते कामने देह भरिला विठ्ठले काम क्रोध केले घर रीते काम क्रोध केले घर रीते काम क्रोध केले घर रीते तुकामने देह भरिला विठ्ठले काम क्रोधे केले घर रीते काम क्रोधे केले घर रीते काम क्रोधे केले घर रीते येणे सोसे मन झाले भाव येणे सोसे मन झाले हवभरी येणे सोसे मन झाले भाव येणे सोसे मन झाले हवभरी येणे सोसे मन झाले हाव भरी परत माघारी घेत नाही परत माघारी घेत नाही परत माघारी घेत नाही येणे सोसे मन झाले हवभरी परत माघारी येत नाही परत माघारी येत नाही परत माघारी येत नाही येत नाही कुमार कुमारी भगवान कुमारी कुमार कुमार भगवान कुमारी कुमार कुमार भगवान कुमारी कुमार कुमार भगवान कुमारी कुमार भगवान कुमारी कुमार कुमार भगवान कुमारी कुमार कुमार भगवान कुमारी कुमार कुमार भगवान कुमारी कुमार कुमार भगवान कबरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय राधा कृष्ण भगवान नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंद्य वल्लभं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं
करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं निन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां आद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीं अभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां पाण्डुरङ्गकरु प्रथम नमन दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे पांडुरंगाकारू प्रथम नमन दुसरे चरण संताचे दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका तुकाराम 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 तुकाराम
हा बंद करा लाईट. तिकडला लावा, तिकडचा लावा करा. तुकाराम 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 श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. राधा कृष्ण भगवान की जय. तुकोबऱ्यांच्या जीवनाचं दर्शन आपण करत आहोत. 2 दिवस संसारी तुकोबरे अशा स्वरूपाचं तुकोबऱ्यांचं दर्शन झालेलं आहे.
आज तुकोबरेनी साधक अवस्थेमध्ये प्रवेश केलेला. भगवान या त्या रूपाने संसारामध्ये मदत करतात हे ज्या वेळेला तुकोबरेनी पाहिले. तुकोबारे म्हणतात की देवा, जर तू असाही मदत करतोस तर मी विनाकारण माझं आयुष्य त्या संसाराकरता नष्ट का करू. आणि तुकोबरेने निश्चय केलेला आहे, आता उर्वरित अशा प्रकारचं जे आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये भगवंताच्या चिंतनाशिवाय एक क्षणही व्यर्थ दौडायचा. भगवंताचं स्मरण करायचं. तुकोबारे म्हणतात की माझं मन या करता हावरा बनलेलं आहे. आपण आरंभी अभंग म्हटलेलोच आहोत. येणे सोशे मन झाले हाव भरी. या हव्यासानी माझं मन हावर झालेलं आहे. कोणता हव्यास आहे नाही का. आपलंही मन हावरा असतंच, पण आपला हव्यास वेगळा असतो. तुकोबरेंचं मन हावरं झालेलं आहे, तुकोबरेंचा हव्यास वेगळा आहे. काय हव्यास आहे, कशाचा हव्यास आहे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवभाव येणे सोशे मन झाले हववरी. बोलावा विठ्ठल, विठ्ठलाचं नामस्मरण करा, विठ्ठलाचं नाम घ्यावं. या हव्यासाने तुकोबारे म्हणतात माझं मन हावरं झालेलं आहे. हावरं त्याला म्हणतात की कितीकही वाढलं, कितीकही मिळालं तरीही त्याला बस वाटत नाही, पुन्हा पळतच राहतं, पुन्हा पळत राहतं. आपली मन हावरी असतात, पण परमार्थाच्या साधनेकरता मन नाही हावरी होत. संसारातल्या वस्तू करता मन हावरं झालेलं असतं. तुकोबरेंचा हा विशेष आहे. तुकोबरेंचं हे भाग्य आहे, तुकोबरेंचं हे पुण्य आहे की त्यांचं मन भगवंताचं नाम घेण्याकरता हावरं झालेलं आहे. बोलावा विठ्ठल. रात्रंदिवस स्मरेस तुकोबारे भगवंताचं नाम घेत होते. रात्र न कळे, दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मानी, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मानी, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मानी, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मानी. जागृती स्वप्ने पांडुरंग, जागृती स्वप्ने पांडुरंग, पांडुरंग जानी, पांडुरंग मनी, पांडुरंग जानी, पांडुरंग मनी. जागृती स्वप्ने पांडुरंग, जागृती स्वप्ने पांडुरंग, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी. जागृती स्वप्नी पांडुरंग, सतत भगवंताचं नामस्मरण करायचं. पुन्हा तुकोबारेंच्या मनामध्ये दुसरी अशा प्रकारची इच्छा निर्माण झालेली आहे की ज्या विठ्ठलाचं आपण नामस्मरण करतो त्या विठ्ठलाचं स्वरूप
विशेष स्वरूप प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहायला मिळावं. पाहावा विठ्ठल मूर्ती स्वरूपात नाही, साक्षात अशा प्रकारचं पांडुरंगाला पाहावं असा भाव निर्माण झालेला आहे. आणि तुकोबारायांनी निश्चय केला. तुकोबारायांनी निश्चय केला, देहम पातयामी वा कार्यम साधयामी. एक तर देवाचं दर्शन होईल, अन्यथा देह पडेल. तिसरा विकल्प नाही. कोणालाच तुकोबारायांनी विचारलं नाही, कोणाला सांगितलं नाही. पहाटेच अशा प्रकारचे 3 वाजता उठलेले आहेत, विणा चिपळ्या घेतलेल्या आहेत, पांडुरंगाचं दर्शन घेतलेलं आहे आणि निघालेले आहेत. देवपासून 5 कोसावर उत्तरेला भामचंद्र पर्वत आहे. भामगिरी उंच अशा प्रकारचा पर्वत आहे. खालच्या बाजूला अवतीभोवती दाट जंगल आहे. हिंस्र पशूचा वावर आहे. आत्तापर्यंत त्या ठिकाणी महाराज हिंस्र पशू होते. वाघ, सिंह, कोले, गांडुकर अशा प्रकारचे पशु आहेत. चारायला सुद्धा शक्यतो आत जंगलामध्ये गुराखी आपली जनावरं घेऊन जात नसत, कडेकडेनी चारायचे. तुकोबारे अशा त्या जंगलातून भामगिरी पर्वतावर गेलेले आहेत. पर्वताच्या मध्यंतरी गुहा आहे. त्या खोलीमध्ये जाऊन बसले. डोळे झाकलेले आहेत आणि हा निश्चय केला, देवाचं दर्शन झाल्याशिवाय आता इथून उठायचं नाही. जेवण नाही, पाणी नाही, जागेवरून हलणं अशा प्रकारचं नाही. निर्धार केलेला आहे. आणि तुकोबारायांनी भगवंताच्या नामाचा ठास केलेला आहे. भगवंताचं नाम गाऊ लागलेले आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. जय हो. बोला. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. हरि ओम. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हरि ओम विठ्ठल 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 श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। राधा कृष्ण भगवान की जय। टाहो फोडलेला आहे भगवंताच्या नामाचा। एक दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झालेले आहेत, रात्रंदिवस एक क्षणही अशा प्रकारचा मध्ये विसावा नाही। तुकोबार आहे, दीन होऊन देवाची प्रार्थना करू लागलेले, देवा देवा धाव धाव झाली आई, आता पाहती सकाळी, धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिमपुटी, ये वो ये वो ये धावून या, ये वो ये वो ये धावून या, ये वो ये वो ये वो ये धावून या, ये वो ये वो ये वो ये वो धावून या, विलंब बकावाया लावेला कृपाळे, विलंब कावाया लावेला कृपाळे, विलंब कावाया लावेला कृपाळे, विलंब कावाया लावेला कृपाळे, विश्वंभरे भवच्छेदके, विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके, विठाबाई विश्वंभरे, विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके। येई वो
येई ओ येई धावोनिया विलंबका वायाला वेला कृपाळे कोण पर्वकाळ पाहशील तीथ होते माझे चित्त कसावीस. प्रार्थना करतायत तुकोबाराय, नामस्मरण करतायत, भगवंताची आळवण अशा प्रकारची करतायत. भगवंतानी येऊन आपल्याला दर्शन द्यावं अशी मागणी तुकोबाराय करतायत. 4 दिवस झालेले आहेत, 5 दिवस झालेले आहेत, 6 दिवस झालेले आहेत. अन्न नाही, पाणी नाही, जागेवरून उठणं नाही. अनुष्ठान तुकोबारांचं चालू आहे. 7व्या दिवशी तुकोबारांनी डोळे झाकलेले होते. सर 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 अशा प्रकारचा आवाज येतोय. फॉ 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 असे फुसकारे ऐकू येऊ लागले. तुकोबाराय घाबरलेले नाही. तुकोबारांनी डोळे उघडलेले नाहीत. तुकोबारांचं नामचिंतन चालू आहे. शेवट आकाशवाणी झालेली आहे. अहो तुकोबाराय, ज्या पांडुरंगाच्या दर्शनाकरता तुम्ही अनुष्ठान करत आहात, तो पांडुरंग सापाच्या रूपाने तुमच्या समोर विद्यमान आहे. डोळे उघडा आणि दर्शन करा पांडुरंगाचं. तुकोबाराय म्हणतात सापाच्या रूपाने, म्हणजे साप पाहण्याकरता मी हे 7 दिवस अनुष्ठान केले, घरदार सोडून इथं आलोय, अन्न पाणी सोडून नामचिंतन करायला लागलो. शास्त्र सांगतंय की सगळं जगत हे भगवंताचं स्वरूप आहे. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, जे जे भेटे भूत तेथे मानी जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा. परमात्मा सगळ्या जगाच्या रूपाने नटलेला आहे. सगळं जगत परमात्मा स्वरूप आहे अशा प्रकारचं शास्त्र सांगतंय. आणि मी इथं आलोय ते सापाच्या रूपाने देवाला पाहायला नाही चालणार. नाही उघडणार मी डोळे. पांडुरंगाला पांडुरंगाच्या रूपात माझ्या समोर उभं राहावं लागेल. उद्धव आक्रोराशी व्यासांबरुषी दाविले ते दाखवी. पूर्वीच्या भगवंत भक्तांना भगवंतांनी जे रूप दाखवलेलं आहे, मलाही ते रूप पाहण्याची इच्छा आहे. ते रूप पाहणार आहे. पुंडलिकरायाकरता ज्या रूपात भगवान उभे राहिले, ज्ञानोबारायांना जे रूप दिसलेलं आहे, नामदेवरायांनी जे रूप पाहिलेलं आहे, नाथ महाराजांना ज्या रूपात भगवंतांनी दर्शन दिलेलं आहे, त्या रूपाची अपेक्षा घेऊन मी या ठिकाणी अनुष्ठान करण्याकरता बसलेलो आहे. पांडुरंगा, तुला त्या रूपामध्ये या ठिकाणी प्रगट व्हावं लागेल, तरच मी डोळे उघडेन. अन्यथा अशाच प्रकारचे डोळे झाकले तरी मला त्याची पर्वा नाही. विठ्ठल 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 अशा प्रकारचा अट्टहास चालू आहे. तुकोबारायांची निष्ठा भगवंतांनी पाहिलेली आहे. भगवान अत्यंत प्रसन्न झालेले आहेत. आणि भगवंतांनी दुसऱ्याच क्षणाला सगुण साकार स्वरूप राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची ओटी रुळे माळ कंठी वैजयंती मुकुट कुंडले श्रीमुख शोभले सुखाचे ओतले सकळही कसे सोनसळा पांगरे पाटोळा घननीळ सावळा बाईयानो सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या पुंडलिकरायांच्या समोर जे रूप उभं होतं, भगवंतानी पांडुरंगाचं सगुण साकार स्वरूप धारण केलेलं आहे. आणि अत्यंत प्रेमाने आनंदाने तुकोबाराय म्हणतात, अहो तुकोबा, तुमच्या इच्छेप्रमाणे आम्ही रूप धारण केलेलं आहे. आता डोळे उघडा.
तुकोबारायांनी महाराज डोळे उघडलेले आहेत, पाहतात तर सगुण साकार परमात्मा समोर उभा आहे. तुकोबारायांनी साष्टांग दंडवत घातलेले आहेत भगवंताच्या चरणावर, उठायला लागलेले आहेत. भगवंतानी तुकोबारायांचे हात धरून उठवलेले आहे आणि तुकोबारायांना कडकडून अशा प्रकारची मिठी मारलेली आहे. तुकोबाराय कोणालाही न सांगता देहोतून निघून गेलेले होते. जिजामाऊली महान पतिव्रता होत्या. तुकोबारायांना खाऊ घातल्याशिवाय स्वतः खात नसत. चिडचिडा स्वभाव जरूर होता. तुकोबाराय समोर असले की थोडं चिडचिड तुकोबर करायच्या त्या. ते एवढ्या करता की तुकोबारायांनी पुन्हा पहिल्यासारखा संसारात लक्ष घालावं. मुलं आहेत, भाऊ आहे, भाऊजाई आहे, यांच्याकरता प्रयत्न करावे आणि जसे लोक संसार करतात तसं थाटामाटाचा संसार करावा. गाडीवर घेऊन मला फिरत जावं, संसाराची अशा प्रकारची अपेक्षा जिजामाऊलीची, म्हणून चिडचिडा स्वभाव होता. पण तुकोबारायांवर नितांत निष्ठा प्रेम होतं. म्हणजे जिजामाऊली तुकोबारायांच्या जीवनात जर नसत्या तर साधन कालात तुकोबारायांचं शरीर पडलं असतं. तुकोबारायांनी कधीच शरीराची काळजी केली नाही. माझी देहाची मज नाही चाड, कोठे करू गोड आणि कावे, कोठे करू गोड आणि कावे. माझे देहाचे मज नाही चाड, मी नाही गोड आणि काजे, मोठे नाही गोड आणि काजे. हो माझी आले हाते मज नाही चाड, कोठे करू गोड आणि काजे, कोठे करू गोड आणि काजे. माझी आले हाते मज नाही चाड, कोठे करू गोड आणि काजे, कोठे करू गोड आणि काजे. माझी देहाची मदत साड नाही, अनेकाचे कोड कोठे करू. जिजामाऊलीने तुकोबारायांची काळजी करावी. तुकोबाराय गेल्यापासून जिजामाऊलीने अन्न तोंडात टाकलं नाही. कान्होबाराय आलेले आहेत. कान्होबारायला सांगितलं, हो कालपासून ते आलेले नाहीत, जोपर्यंत ते जेवणार नाही तोपर्यंत मी जेवणार नाही. कान्होबाराय म्हणतात मी घेऊन येतो त्यांना. जोपर्यंत तुकोबाराय भेटत नाही तोपर्यंत मीही जेवणार नाही. कान्होबाराय तुकोबारायांना शोधत होते. जिथं जिथं तुकोबाराय जाऊन बसायचे एकांतामध्ये, सगळे ठिकाणं पाहिले, अनेकांना विचारलं, सकारात्मक अशा प्रकारचं उत्तर कोठेच मिळत नव्हतं. असे पाहत 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 जिथं तुकोबाराय अनुष्ठान करत होते, पांडुरंग प्रगट झालेले होते. कान्होबाराय त्या ठिकाणी आलेले आहेत आणि समोरचं दृश्य पाहतात. पांडुरंगाने तुकोबारायांना कडकडून मिठी मारलेली, मस्तक संगलेलं आहे. अति प्रसन्न आहेत तुकोबारायांच्यावर देव. पांडुरंग म्हणतात, अहो तुकोबाराय, किती अशा प्रकारच्या माझ्या दर्शनाकरता तुम्ही अट्टहास केलेला आहे. मी अतिशय प्रसन्न आहे. बोला, काय हवंय तुम्हाला, काय अपेक्षा आहे, वरमृही, काय हवंय तुम्हाला. तुकोबाराय म्हणतात, देवा देणार, हो मागा, काय हवंय मागा. तुकोबारायांनी मागितलेलं आहे, महाराज देवा मला हेच अशा प्रकारचं दान दे गा देवा, दान दे गा देवा,
देवा हेची दान दे का देवा हेची दान दे का देवा हे दान दे का देवा तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा गुण गायन आवडी गुण गायन आवडी गुण गायन आवडी हे छिदान दे गा देवा देवा आम्हाला हीच अपेक्षा आहे आम्हाला तो हे दान दे काय हवंय बोला ना महाराज काहीही मागा तुम्ही काहीही मागा तुकोबारे म्हणतात मला काहीही नकोय मला जे हवंय तेच अशा प्रकारचं हवंय सांगा ना काय हवंय बस तुझा कधीही मला विसर पडू नये कधीही विसर पडू नये तुझा विसर नको माझी आहो जीवा देवा हे मला हवंय आणि हेच हवंय हेच तू दे दुसरं दिलं तरी घेणार नाही आनने घोदेशी तरी रिद्धी सिद्धी मुक्ती चारी याच्या वाचून दुसरं तू देत असला तरी आम्ही घेणार नाही दीयमानम न गृह्णन्ति अरे जे निके वैष्णव असतात खरे भक्त असतात ह भ प अशा प्रकारचे असतात नाही का आता ह ब प कोणालाही लावलं जातं तो भाग वेगळा आता कोणती विशेषणं कोणालाही लावतात त्या विशेषणाचं वाटोळं करून टाकलेलं आहे नाही का धुतला तांदूळ धुतला उडीद असणाऱ्याला म्हटलं जातं धुतला तांदूळ ह भ प शब्दाचा अर्थ आहे ह हरी भ भक्ती हरिभक्ती भगवंताची भक्ती भगवंताचं चिंतन भगवंताचे गुणगान भगवंताची पूजा भगवंताला नमस्कार करणं नवविधा प्रकारची जी भक्ती आहे श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम अशा प्रकारची ही नवविधा भक्ती तर हे भक्ती ज्याच्या जीवनातलं सर्वोच्च अशा प्रकारचं स्थान आहे परायण पर म्हणजे श्रेष्ठ अयन म्हणजे स्थान भगवंताची भक्ती हे ज्याच्या जीवनात सर्वोच्च अशा प्रकारचं स्थान ज्या झालेलं आहे त्याला ह भ प हरिभक्त परायण अशा प्रकारचं म्हणतात तुकोबाराय या स्थितीला प्राप्त झालेली असल्यामुळं तुकोबाराय देवाकडे मागणी करतात बस मला दुसरं काही नको आहे तुझा विसर नको आहे आमचा सतत आठव राहिलं तर तुम्ही काय करणार गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी आवडी गुण गाईन अत्यंत प्रेमाने आवडीने तुझे गुण गात राहीन बस तुझे गुण गाणं माझ्या जीवनातलं हेच अशा प्रकारचं साध्य आहे त्याच्याशिवाय न लगे मुक्ती आणि संपदा संत संगदी सदा तथाच तो म्हणलेला आहे भगवंतानी आणि भगवान अदृश्य झालेले आहेत
भगवान अदृश्य झाल्याबरोबर कान्होबाराय धावत अशा प्रकारचे गेलेले आहेत. तुकोबारायांच्या चरणावर दंडवत घातलेले आहेत. तुकोबारायांनी कान्होबाला उठवलेलं आहे, मिठी मारलेली आहे. दादा 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 काय हो, किती दिवस झालं कोणाला सांगितलं नाही, काय नाही. तिकडं काय परिस्थिती झालेली आहे, वहिनीने तोंडात घास घेतलेला नाही, मीही उपाशी आहे, चला बरं घरी. ज्याच्याकरता तुकोबाराय आलेले होते, तुकोबारायांचं ते कार्य पूर्ण झालेलं होतं. भगवंताच्या सगुण स्वरूपाचं दर्शन झालेलं होतं. परमार्थामध्ये भगवंताच्या स्वरूपाचं दर्शन ही शेवटची स्थिती नाही, पण मधली स्थिती अवश्य अशा प्रकारची. तुकोबाराय कान्होबाराय परत देहूला आलेले आहेत. इंद्रायणीच्या काठाला बसल्यानंतर कान्होबारायला सांगितलं, कान्हा जा, मी आता घरी येत नाही. 7 दिवसापासून स्नान नाही केलेलं, स्नान करतो. इथंच अशा प्रकारची भाकरी घेऊन ये, त्या ठिकाणी आपण हरणं सोडू. कान्होबाराय घरी गेलेले आहेत. वहिनीला सांगितलेलं आहे, वहिनी दादा आलेले आहेत. जिजामाऊलीने स्वयंपाक केलेला आहे, तिथं गेलेले आहेत. तुकोबारायांनी स्नान वगैरे केलेलं होतं, नित्यनेम झालेला आहे. त्यांच्याबरोबर सगळ्यांनी पारणं सोडलेलं आहे, जेवण केलं आहे त्या ठिकाणी. आणि मग कान्होबारायला सांगितलं, कान्हा आपल्या ज्या सावकारकीच्या वह्या आहेत त्या सगळ्या घेऊन ये. वह्या आणलेल्या आहेत. का दादा? अरे दुसऱ्याकडं धन आहे, काय कामाचं आहे, मला नको आहे आता ते, या सगळ्या वह्या मी बुडवून टाकणार आहे. कान्होबारायांनी सांगितलं, दादा तुम्हाला वैराग्य झालेलं आहे, पण मी तर संसारी आहे, मला त्याची आवश्यकता आहे. वह्याचे 2 भाग केलेले आहेत. अर्धा भाग कान्होबारायांना दिलेला आहे आणि आपल्या वाट्याला आलेल्या ज्या वह्या होत्या तुकोबारायांनी सरळ त्या इंद्रायणीच्या डोहामध्ये फेकून दिलेल्या आहे. आणि त्या दिवशी महाराज नियम केला, प्रतिज्ञा केली, शपथ घेतली, द्रव्याला स्पर्श करणार नाही, पैशाच्या प्राप्तीकरता आयुष्य घालवणार नाही, कष्ट न करता कोणी देत असलं तर ते घेणार नाही, त्याला हातही अशा प्रकारचा लावणार नाही. द्रव्याचा तो आम्ही धरितो विटाळ, तया पाठी काळ लाग करी. इथून पुढचं आमचं सगळं आयुष्य भगवत चिंतनाकरता खर्च होणार आहे. आम्हाला भोग नको आहेत. रस्त्यावर पडलेल्या चिंध्या गुंडाळून आणि भिक्षाचं अन्न खाऊन शरीर निर्वाह करून आता आम्ही शरीरातला आयुष्यातला वेळ प्रपंचाकरता घालणार नाही. जिजाबाईंनी परिस्थिती जाणलेली आहे. तुकोबारायांचे पाय धरले. महाराज माझी एक विनंती आहे का? बोल, काय म्हणायचं आहे तुला? जिजामाऊलींनी सांगितलं, मी तुम्हाला संसाराची कामं करायची सांगणार नाही, नका करू संसाराचं काम, पण घर सोडून जाऊ नका, घरीच राहा. संध्याकाळी घरी येत जा, पांडुरंगाची पूजा करा. मी लोकांची मोल मजुरी करून जे काही कोरडं पारडं असेल ते तुम्हाला घालीन, घर सोडून जा. ठीक आहे. तुकोबारायांनी मान्य केलेलं आहे. आणि तुकोबारायांनी तिथून पुढं विशेष साधना, परमार्थाचा ज्याला अट्टहास म्हणतात, त्या अट्टहासाला सुरुवात केलेली आहे. नंतर म्हटलेलं आहे तुकोबारायांनी, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास,
यादसाठी केला होता यादसाठी केला होता यादसाठी केला होता शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा पावलो विसावा पावलो विसावा याजसाठी केला होता अट्टहास. अरे सुखोबर आहे, 3ला उठायचे, इंद्रायणीचं स्नान करून यावं, पांडुरंगाची पूजा करावी आणि पांडुरंगाची पूजा झाली की एकांतामध्ये जाऊन बसावं आणि भगवंताचं भजन करावं, नामस्मरण करावं. आपल्याला शंका येईल, पांडुरंगाने दर्शन तुकोबारांना दिलेलं आहे, पांडुरंगाचं दर्शन झालेलं होतं, मग आता पुन्हा तुकोबाराय का साधना करतायत? पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर काय मिळवायचं होतं? पांडुरंगाच्या दर्शनाचे काही प्रकार आहेत. पांडुरंगाच्या दर्शनाचे काही प्रकार आहेत. सामान्य दर्शन, अपाततः दर्शन, विशेष दर्शन आणि पूर्ण रूपाने दर्शन. आपण मंदिरामध्ये जातो, त्या ठिकाणी भगवंताचा विग्रह मूर्ती स्वरूपामध्ये उभा असतो, त्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो, हेही देवाचं दर्शन आहे. पण हे देवाचं दर्शन म्हणण्यापेक्षा देवाचं वंदन आहे, वंदन. आपल्याकडे वंदनालाच दर्शन म्हणतात. दर्शन शब्दाचा अर्थ वेगळा आहे. दर्शन शब्दाचा अर्थ आहे दृश्य ज्ञानम. दृश्य धातूपासून दर्शन शब्द तयार होतोय. वस्तूचं यथार्थ ज्ञान होणं याला दर्शन म्हणतात. जसा आहे तसा परमात्मा कळणं हे भगवंताचं दर्शन आहे. भगवंताच्या दर्शनात दुःखाचा अत्यंत अभाव होतो. आणि सगळं जग आनंद स्वरूप होऊन जात. तो का म्हणे त्याचे पाहिलिया पाय मग दुःख जाय सर्व माझे मागील परिहार पुढे नाही सीन झालिया दर्शन एक वेळा दर्शन झालिया मागील परिहार पुढे सीन नाही. हे भगवंताच्या दर्शनाचं फल आहे. आपण तर प्रत्येक वर्षी दर्शन घेऊन येतो, पण मागील परिहार होत नाही आणि पुढचा सीन चालूच राहतो. असं का होतं? तर ते वंदन आहे आणि वंदनाला आपण दर्शन नाव ठेवलेलं आहे. भगवंताचं दर्शन म्हणजे यथार्थ ज्ञान आहे. आणि भगवंताचं दर्शन इतक्या सहजासहजी अशा प्रकारचं होत नाही. सोन्याचे पर्वत करवती पाषाण अवघे रानोरान कल्पतरू परिया दुर्लभ विठोबाचे पाय तेथे हे उपाय न सरती. इतक्या सहजासहजी भगवंताचं दर्शन नाही होत ना.
भगवंताच्या दर्शनाचा मार्ग तसा कठीण आहे. संस्कृतमध्ये एका ठिकाणी म्हटलेलं आहे, क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पतस्तत् कवयो वदंती. भक्ती तो कठीण शोळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर. अशा प्रकारची वास्तव भक्ती करण्याचा तुकोबारायांनी निश्चय केलेला आहे. आणि तुकोबाराय साधनेला लागलेले आहेत. ज्याला आपल्या हिताकरता, कल्याणाकरता, गोमट होण्याकरता, दुःखावर विजय मिळवण्याकरता भक्ती करायचे, त्यांनी कशी भक्ती करावी हे सांगत असताना तुकोबाराय म्हणतात, हित व्हावे तरी. हित व्हावे तरी दंभदुरी ठेवा, हित व्हावे तरी दंभदुरी ठेवा, हित व्हावे तरी दंभदुरी ठेवा, हित व्हावे तरी दंभदुरी ठेवा. चित्त सेवा देवाची, चित्त सेवा देवाची, चित्त शुद्ध देवाची, चित्त शुद्ध देवा देवाची. हित भावे तरी दंभदुरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची, चित्त शुद्ध सेवा देवाची, चित्त शुद्ध सेवा देवाची. हित व्हावे तरी दंभदुरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची, चित्त शुद्ध सेवा देवाची, चित्त शुद्ध सेवा देवाची. हित व्हावे तरी, जरी हित व्हावे, जर तुम्हाला आपलं कल्याण व्हावं असं वाटतंय तर भक्ती करत असताना दंभाला लांब टाका. तुमको नियामान दंभ करी तो कीर्तन. आणि चित्त शुद्ध करून भगवंताची सेवा करावी लागते. आवडी विठ्ठल गाईजे एकांती, अलाभ्यते येती लाभ घरा तुकोबाराय. अशा प्रखर साधनेला लागलेले आहेत. एकांतामध्ये जाऊन बसायचे. पाऊस झालेला होता, 2 वर्ष दुष्काळ पडला, नंतर पाऊस पडलेला आहे. 2 वर्ष तापलेली जमीन तरारून अशा प्रकारचे पिकं आलेली आहेत. तुकोबाराय इंद्रायणीच्या काठावर एकांत होता, त्या ठिकाणी जाऊन भजन करत बसलेले होते. बाजूच्या शेतामध्ये ज्वारी पेरलेली आहे. ज्वारी 7-7 फूट वाढलेली आहे. हे असा लुंगा. शेतकरी फिरत 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 ज्वारी पाहत इंद्रायणीच्या काठाने चाललाय. त्याच्या कानावर तुकोबारायांच्या भजनाचा आवाज आला. तो ती पुढं गेलेला आहे. तुकोबाराय शिळेवर बसून भजन करत होते. त्याने नमस्कार केला. त्याने सांगितलं, अहो तुकोबा, तुम्ही इथं तर बसून भजन करतच आहात, त्याच्यापेक्षा मध्ये चला, मी तुम्हाला माचवा बांधून देतो. माचवा बांधलेला आहेत ज्वारीचं राखण करण्याकरता. ज्वारीच्या उंचीचं अशा प्रकारचं एक स्टेज तयार करणं, त्याला पूर्वी माचवा असं म्हणत असत. बस तिथं बसून भजन करत जा. काही काम नाही, पाखरं राखायची. खळ्यावर तुम्हाला मी अर्धा मन धान्य देईन. तर म्हणलं, धान्य फिरण्याचं पाहू, पण ठीक आहे, मला तिथं बसायचं काय, इथं बसायचं काय, इथं बसून मी करीन भजन. तुकोबारायवर जाऊन बसलेले आहेत. त्याला आनंद वाटलेला आहे. तो म्हणला, मी बाहेर चाललेलो आहे, बाहेरगावी 1 महिन्याने येईन, नंतर ज्वारीच्या खळ्यावर तुमचं धान्य देईन. ठीक आहे. तो निघून गेलेला आहे.
सगळीकडे दुष्काळ संपल्यानंतर पीक आलेलं होतं महाराज. दुष्काळाचे सगळ्यांनी चटके सहन केलेले होते. माणसं पिकाचं राखण करण्याकरता कंसगणीस माणूस उभा होता. लागेल पाटलांनी सांगितलं, तुकोबारांना समजावून सांगितलं अहो तुकोबाराय, पाखरं राखणं याचा अर्थ पाखरं मरू न देणं असा नाही होत. मग पाखरापासून कंस राखणं याला पाखरं राखणं म्हणतात. होते म्हणून मला काय माहिती, तो हा तवा तसं कुठं म्हणलं, हा नुसतंच पाखरं राखायचं म्हणलं, आमकं म्हणलं तुमकं. काही झालं तरी महाराज तुमच्यामुळं त्याचं नुकसान झालेलं आहे. त्याचं सगळं धान्य पाखरांनी खाल्लेलं आहे. हो म्हटले ते खरं आहे. आता आपल्यामुळं नुकसान झालं तर आपण भरून द्यायला पाहिजे का नाही? हां देऊ ना. काय घरी खायला दाना नाही, काय भरून देणार आहे? महाराज तुकोबार यांचं घर लिहून घेतलं. तुकोबारांनी घर लिहून दिलं. ते कंस मोडायचे. किती होत असतं रे धान्य बाबा तुझं? तो म्हणे अशी जर ज्वारी आली तर मला 2 खंड्या ज्वारी होते तेवढ्यामध्ये. चला पाहायला सगळे लोक पाहायला गेलेले आहेत महाराज. भगवंतानी अशी काही माया दाखवली, ते सगळे पिशा केलेले कंस होते, सगळ्याला धान्य आलेलं. हे एवढे लोकांनी तो शेतकरी तर तोंडातच बोट घालायला लागला. अहो त्यांनी सांगितलं को कुलकर्णी बाबा ते फाडून टाका कागद. ते म्हणे वा रे फाडून टाका कागद, 2 खंड्याचा मालक आहेस तू, तुला 2 खंड्या मिळतील याच्यात. तुकोबारावर देव अशा प्रकारचे प्रसन्न झालेले आहेत. देवाने तुकाराम महाराजाकरता ही ज्वारी दिलेली आहे, याच्यातली 2 खंड्या तुला मिळेल. चला ओढ बाजूला. बिचारा बाजूला. लोकांनी सांगितलं महाराज बसा आणि ते खोडून घ्या. ते म्हणून रे बाबा आपला काही संबंध नाही, मी त्याचा 1 दाणा नाही घेतला तर त्याने माझ्यावर गेले निघून महाराज तुकाराम महाराज. त्या पंचांनी एक माणूस ठेवलेला आहे. माणसं नव्हून ते ज्वारी काढलेली आहे, कंस मोडलेले आहेत, खळं केलेलं आहे महाराज. ते कंस चोरल्यानंतर उपनायला भुसच नाही, हे डोंगरासारखा ढिगरा पडलेला आहे दाण्याचा. पोते आणलेले आहेत, पोते भरलेले आहेत. 17 खंड्या धान्य झालं मला. 17 खंड्या. जिथं 2 खंड्या धान्य व्हायचं तिथं 17 खंड्या. शेतकऱ्याला 2 खंडे त्यांनी दिलेले आहेत. बाकीचं धान्य तुकोबारांच्याकडं पाठवलेलं आहे. तुकोबारांना खबरदार, 1 दाणा नाही टाकायचा माझ्या याच्यात, काही संबंध नाही माझा त्याचा. आता काय करायचं? तुकाराम महाराज ज्वारी घेत नाहीत. शेवट महादाजी पंत म्हणून कुलकर्णी होता, त्यांनी सांगितलं हे देवाचं अशा प्रकारचं आहे, देवाच्या कामाला लावलं पाहिजे. त्याने आपल्या घरी ते बाकीचं 15 खंड धान्य ठेवून घेतलेले. तुकोबारांनी माहिलं, जिजामाईला कसं वाटत असेल हो? तुमच्या जर नवऱ्याने असं केलं तर तुम्ही खरंच नवऱ्याला ठेवसाल का घरामध्ये? कमाल आहे त्या माऊलीची महाराज सहन करण्याची. स्वतः कष्ट करायचे, हे कष्ट तर काही करत नव्हते. हुन देवाने आणून दिलेलं आहे तेही अशा प्रकारचं घेत नव्हते. तुकोबारांनी पाहिलेलं आहे की विश्वंभर बाबांनी बांधलेलं मंदिर अतिशय जीर्ण अवस्थेत झालेलं आहे. तुकोबारांना वाटलं की आता हे नवं करावं. तुकाराम महाराजजवळ काय नवं करायला? भिंती पडायला आल्या होत्या. तुकोबारांनी टिकाव फावडं घेतलेलं आहे आणि भिंत उकरायला सुरुवात केलेली आहे. तुकोबारायच म्हणतात, देवाचे देऊळ होते जे मंगले, 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 देवाचे
वचन नाही बोल पाई पाळी रे वचन देवाचे देऊळ होते जे भंगले मंदिर जीर्णावस्थेत झालेलं होतं चित्ताला आलं की ते दुरुस्त करावं तुकोबऱ्यांनी ती भिंती उकरायला सुरुवात केलेली आहे महादाजी पंथाच्या स्वप्नात भगवान गेलेले आहेत आणि सांगितलं का रे माझं धान्य तुझ्याकडं ठेवलेलं आहे मंदिराच्या जीर्णोद्धाराकरता त्याचा उपयोग कर सकाळी उठला त्यांनी सगळ्याला बोलवलं मला असं स्वप्न पडलेलं आहे चला मंदिराकडे गेलेले आहेत तर तुकाराम महाराज भिंत उकरतायत मग सगळे बसलेले आहेत कारागीर बोलवलेले आहेत जुनं मंदिर सगळं अशा प्रकारचं पाडलेलं आहे आणि नवीन मंदिर तयार केलं मोठा सभामंडप वगैरे तयार झाला तेवढं धान्य 15 खंड्या धान्य होतं त्या धान्याचं मंदिर तयार झालेलं आहे मंदिर तर तयार झालं पण आता प्राणप्रतिष्ठा करायची त्याला खर्च येणार आपल्याजवळ तर काहीच नाही तुकोबाराय म्हणतात पांडुरंगा आता कसं होणार तुझी प्राणप्रतिष्ठा कशी करायची महाराज त्याच महादाजी पंथाच्या स्वप्नात भगवान गेले आणि सांगितलं कसे पंच आहे रे तुम्ही उघडे करून हाणायला पाहिजे तुम्हाला तो म्हटला 2 खंड्या माझी ज्वारी होत असते तर 2 खंड्या त्याला देऊन टाकल्या पण 2 खंड्या ज्वारी झाल्यानंतर त्यांनी तुकोबाऱ्यांना अर्धा मन धान्य द्यायचं कबूल केलं होतं ते तुम्ही द्यायला लावलं जा आता त्याच्याकडून वाडीधुडीसह सगळं धान्य घ्या आणि प्राणप्रतिष्ठा करा महादाजी पंथालाही ते पटलेलं आहे त्याला बोलवून घेतलं त्याने सांगितलं बाबा 2 खंड्या तुझं धान्य नेलंस पण तुकाराम महाराजचं धान्य तू दिलं नाही तो म्हणे मलाही स्वप्नात देव आले होते मला काय करायचं आहे बा त्यांनी भरपूर धान्य दिलेलं आहे गावात सगळे ही बातमी कळाल्यानंतर मग कोणी गहू आण कोणी गूळ आण कोणी तूप आण कोणी तांदूळ आण सगळ्यांनी अशा प्रकारचं धान्य एकत्र केलेलं आहे भगवंताची प्राणप्रतिष्ठा नूतन मंदिरामध्ये झालेली आहे मोठा भंडारा झाला तुकाराम महाराजांना खूप 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 अशा प्रकारचा आनंद झाला तुकोबाराय पांडुरंगासमोर नाचून अशा प्रकारचे भजन करू लागलेले आहेत मंदिर झालं सभामंडप झाला आता देवाला आवडणारे कार्यक्रम त्या ठिकाणी व्हायला पाहिजे म्हणजे देवाला कीर्तन आवडतं हरिकथेची आवडी देवा करीतो सेवा दासाची म्हणून हिंडे मागे मागे कीर्तन व्हायला पाहिजे मंदिर झालंय तर मग पहिल्यांदा तुकोबाऱ्यांनी एकादशीला कीर्तन त्या ठिकाणी ठेवण्याचा नियम सुरू केलेला आहे तुकोबारेच आपल्या अभंगामध्ये म्हणतायत आरंभी कीर्तन करी एकादशी 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 नवते अभ्यासी चित्तादी नवते अभ्यासी चित्तादी नये बोल पारी पाळी रे
कीर्तन करी एकादशीला कीर्तनं सुरू केलेली आहेत. पहिल्यांदा जे जुने कीर्तनकार होते कोणाकोणाला बोलवायचं, पण ते काही जमाना गेलं. कोणी उशिरा यायचं, कोणी काय करायचं, कोणी टाळायचं. तुकोबारायांना वाटलं आपणच अशा प्रकारचं कीर्तन करूया. तुकाराम महाराजांनी कीर्तनाची साधना करायला सुरुवात केलेली. महाराज एवढं नामचिंतन करून चित्त पवित्र करून घेतलेलं होतं. आणि मग तुकोबारायांनी कीर्तन या साधनेला सुरुवात केलेली आहे. कीर्तन पण महाराज तुकोबारायांनी मग कीर्तनाची साधना अशी केली. वैकुंठाला जायच्या वेळेला जे निर्याणाचे अभंग आहेत त्या अभंगात तुकोबारायांनी आपल्या या कीर्तन साधनेविषयीचा अभिप्राय सांगितलेला आहे. घोटविन लाळ ब्रह्मज्ञाने हाती, मुक्ता आत्मस्थिती सांडवीन, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवैसा. कीर्तनाची साधना तुकोबारायांच्या अगोदरपासून चालू आहे. तसे कीर्तनाचे आचार्य नारद महर्षीला मानलं जातं. म्हणून कीर्तनाची जी गादी आहे त्याला नारदाची गादी अशा प्रकारचं म्हटलं जातं. नामदेवरायांनीही कीर्तनं केली. नाचू कीर्तनाचे अंगी ज्ञानदीप लावू जगे, कीर्तनाचे अंगी नाचू ज्ञानदीप लावू जगे. पण नामदेवरायांनी सिद्धावस्था प्राप्त झाल्यानंतर कीर्तन केलं. तुकोबारायांना अजून सिद्धावस्था प्राप्त झालेली नव्हती. साधक अवस्था, मुमुक्ष अवस्था अगदी कळसाला अशा प्रकारचे गेलेले आहे, पण अजून सिद्धावस्था प्राप्त झालेली नव्हती. आणि तुकोबारायांनी कीर्तनाची साधना सुरू केलेली आहे. एकादशीला महाराज तुकोबारायांचं काय इतकं गोड कीर्तन असायचं. गावातलेच लोक नाही, आसपासच्या बऱ्याच खेडेगावचे लोक तुकोबारायांचं कीर्तन ऐकण्याकरता यायचे. कीर्तन म्हणजे देवाला ठेवलेला नैवेद्य. कीर्तनाची गोडी देवालाही आहे. कीर्तनाची गोडी स्वये निवडी. आपण देवाला कीर्तन खूप आवडतं. तुका म्हणे याशी कीर्तनाची गोडी. शब्दाचे पक्वान्न भगवंताला अर्पण करायचे असतात. कीर्तनामध्ये देवाकरता कीर्तन करायचे. मुख्य देव आहे, देवाकडे पाहून कीर्तन करायचं आहे. देवाची सेवा म्हणून कीर्तन करायचं आहे. देवाला आवडतं म्हणून अशा प्रकारचं कीर्तन करायचं. लोकांना त्याचा फायदा होत असेल तो बोनस आहे. ज्याला फायदा घ्यायचा आहे त्याने घ्यावा, ज्याला नाही घ्यायचं आहे त्याने काळं करावं. आपल्याला काही घेणं नाही आहे. आपलं कीर्तन हे देवाकरता अशा प्रकारचं आहे. तुकोबारायांनी कीर्तनाची साधना सुरू केली. तुकोबाराय म्हणतात, पण पहिल्यांदा माझं चित्त अभ्यासाकडे नव्हतं. नव्हते अभ्यासी चित्त आधी. याचा अर्थ असा आहे, कीर्तनाची साधना ज्याला करायची आहे त्याने अगोदर काय केला पाहिजे? अभ्यास केला पाहिजे. अभ्यास पाहून या ग्रंथ
अभ्यास करून श्रोतेरूपी भगवंताच्या श्रवणेंद्रिय रूपी ताटामध्ये शब्दाची पक्वान्न अशा प्रकारचे वाढावे. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी दुबळा अर्चितसे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी. ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथ महाराजांना अशा प्रकारची प्रार्थना केलेली आहे. तुकाराम महाराजांना कीर्तन करण्याची इच्छा निर्माण झालेली आहे. पण मग कीर्तन करायचं तर अभ्यास करायला पाहिजे ना. मग तुकोबारायांनी अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. पहिल्यांदा संतांचे अभंग पाठ केले. काही पाठ केली संतांची उतरे विश्वास आदरे करुनिया. विश्वास आदरे करुनिया. विश्वास आदरे करुनिया. काही पाठ केली संतांची उतरे विश्वासे आदरे विश्वासे आदरे करुनिया. विश्वासे आदरे करुनिया. काही पाठ केली संतांची उतरे विश्वास आदरे करुनिया. विश्वास आदरे करुनिया. काही पाठ केली संतांची उतरे विश्वास आदरे करुनिया. विश्वास आदरे काही पाठ केली संतांची उत्तरे. जे अभंग तुकोबारायांच्या पूर्वी अनेक संतांनी अशा प्रकारचे रचना करून ठेवलेली होती. नामदेवरायांचे अभंग होते, ज्ञानोबारायांचे अभंग होते, निवृत्तीनाथ महाराजांचे अभंग होते, सोपान काका मुक्ताबाईचे अभंग होते, नाथ महाराजांचे अभंग होते, ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी होती, नाथांचं भागवत होतं, रामायण होतं, ज्ञानोबारायांचा योग वासिष्ठ नावाचाही छोटासा अशा प्रकारचा ग्रंथ आहे. आणि मग हे ग्रंथ पाठ केले. तुकोबारायांची बुद्धी अत्यंत तीक्ष्ण अशा प्रकारची होती. एक पाटे होते तुकोबारा, एक पाटे आहेत महाराज. आजही असे अनेक महात्मे आहेत. एक पाठे एकदा वाचलं की पाठच होतं त्यांचं. अनेक महात्मे, अनेक अशा प्रकारचे. तुकोबारायांनी अभ्यासाकरता एकांतात जाऊन बसायला सुरुवात केलेली आहे. त्यावेळेला देहूपासून 5 किलोमीटर असणारा भंडारा डोंगर आहे. तुकोबाराय त्या डोंगरावर जाऊन बसत, कधी घोरोडा डोंगरावर जाऊन बसत, कधी भामचंद्रावर अशा प्रकार जाऊन बसत, कधी इंद्रायणीच्या तीराला एकांतामध्ये बसत आणि ग्रंथाचं अध्ययन करत. वारकऱ्यामध्ये अशी श्रद्धा आहे की तुकोबारायांनी भंडारा डोंगरावर नाथ भागवताची 1000 पारायणं केली. 1000 पारायण. आणि ही अभंगवाणी पाठ करत असताना तुकोबाराय म्हणतात, त्याच्यावर मी विश्वास ठेवला आणि अत्यंत आदराने अशा प्रकारचे ते पाठ केले. विश्वास आदरे करुनिया. संतांचं वाङ्मय आहे, अत्यंत श्रेष्ठ वाङ्मय आहे. ज्ञानेश्वरीविषयी तुकोबारायांनी म्हटलेलं आहे. तुकोबाराय म्हणतात सिद्धांताची नाही, पण दृष्टांताची खोली किती आहे तीही लक्षात येत नाही. तुका म्हणणे युक्तीची खोली.
तुका म्हणे नेणे युक्ती चित्ते खोली तुका म्हणे 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 युक्ती चित्ते खोली म्हणून ठेविली पाय डोळे म्हणून ठेविली पाय डोळे मज पामराये काय थोरपण मज पामराये काय थोरपण म्हणून ठेविली पाय डोळे म्हणून ठेविली पाय डोळे मज पामराये काय थोरपण मज पामराये काय युक्तीची खोली नेणो जे दृष्टांत दिलेले आहेत तुकोबारायांनी त्या दृष्टांताचीही अशा प्रकारची खोलवी कळत नाही असे संतांनी ग्रंथ केले. भाग्यवान आहे महाराज आपण. ज्ञानोबाराय नाथमहाराज तुकोबारायांच्या नंतर आपल्याला मानव देह मिळाला. नक्कीच ते दुर्दैवी आहेत की यांच्याही अगोदर ज्यांना देह मिळालेला आहे, कारण हा नेहमी तर काही मिळत नाही. पण मग त्यांना ज्ञानेश्वरी वाचायला नव्हती, त्यांना गाथा वाचायला नव्हता, त्यांना भागवत वाचायला नव्हतं. आज तेही तितकेच दुर्दैवी आहे की महाराष्ट्रात जन्मूनही या ग्रंथाच्या अमृताचं प्राशन जे करत नाहीत. तेव्हा काही पाठ केली संतांची उत्तरी विश्वास आदरे करोनिया, तेव्हा विश्वास ठेवला त्याच्यावर, नाही का. ग्रंथ अभंग पाठ करणं वेगळं आणि अभंगात जे सांगितलेलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवणं वेगळं. आज अभंग पाठ करणारे आमच्यासारखे भरपूर आहेत. पुष्कळ अशा प्रकारचे ज्ञानेश्वरीच्या 100 पारायणं केलेली ज्ञानेश्वरी पाठ असणारेही महात्मे नाहीत असं नाही, आहे. पण त्याची पुढची पायरी आहे, त्याच्यावर विश्वास किती आहे, त्याच्यावर विश्वास किती आहे. नुसतंच आम्ही म्हणतो संताची पायी हा माझा विश्वास. कशाचा विश्वास असतो, कशावर विश्वास आहे, नाही का. ठेवावा. संतांनी जे सिद्धांत सांगितलेले आहेत त्याच्यावर विश्वास ठेवून त्याचं अनुष्ठान करावं आणि त्याचं फल पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करावा. तुकोबारायांनी ही संतांची वचनं पाठ केलेली आहेत, अत्यंत विश्वास ठेवून आणि आदराने अशा प्रकारची पाठ केलेली आहेत. त्या अक्षराविषयी आदर आहे, अक्षराविषयी अशा प्रकारचं प्रेम आहे. महाराज आजही आळंदी पंढरीची वारी करणारी जी वारकरी मंडळी आहेत, दररोज स्नान झालं की पताका असते, त्या पताकाची पूजा करतात. ग्रंथ असतात, ग्रंथाची पूजा करतात. सुंदर वस्त्र वगैरे असं रिकामा गाथा दिसणार नाही त्यांच्याकडं. भारी भारी वस्त्र अशा प्रकारे त्या ग्रंथाला असतात आणि मस्तक ठेवतात, त्याच्यावर नैवेद्य दाखवतात. तोच त्यांचा देव आहे. शीख पंथामध्ये सुद्धा महाराज संतांची जी वचनं आहेत त्याच्यावर फार निष्ठा असते. ग्रंथ साहेब अशा प्रकारचं ज्याला म्हटलं जातं. विश्वास आदरे करोनिया अशी मी संतांची
वचनं पाठ केलेली आहेत आणि तो अभ्यास करण्याकरता तुकोबाराय या डोंगरावर जात असत. इथपर्यंत आपण आलेलो आहे. आजची वेळ आता संपलेली आहे. आपण तुकोबारायांची नामावली घेऊया, तुकोबारायांची आरती करू आणि मग सगळ्यांनी प्रसाद घ्यायचा आहे. कार्यकर्ते जसं सांगतील तसं. श्री तुकाराम श्रीराम असुरविराम स्वानंदराम चैतन्यभूषण अषाण्डदूषण कथामृत अशना मोहशत्रु शासन महवाणी बाबाजी शिष्य शिरोमणी अमृत संजीवनी वैराग्य शिरोमणी ज्ञानी अमरेंद्र ऐश्वर्य समुद्र बोधामृत चंद्र परम सुभद्र प्राणेन्द्रिय दमन सहित स्वगमन सुमन जिजाई रमण तारकलोका नाम धारका नारायण जनका त्रिभुवन व्यापका मुक्तिवर्या चित्प्रकाश सूर्या अद्भुत धैर्या श्री विठ्ठल हृदया जगद्गुरु भूपा निष्ठित अमुपा माया सिद्ध स्वरूपा मायातम दीपा अगोचर लक्षी जगत वपुक्षी सर्वांतर साक्षी दैव गुण पक्षी नरगंजन मनरंजन भय भंजन निरंजन ब्रह्मचित संज्ञा अद्भुत प्राज्ञा कला सुज्ञा जगे वंद्यतवाज्ञा द्रष्टा तत्वज्ञा भुवन भैराज्ञा त्रैलोक्य कृतज्ञा उद्धरता अज्ञा सहरीत्या माया नदी तरत्या पत्रय हरत्या मनोजय करत्या महायोग मंडना खंडना बळी काळ दंडना सुर खंडना सुख सागर प्रेम आगर ब्रह्मतनु नागर अद्भुत सौदागर सुखवासी देव क्षेत्र निवासी साम्य सुखासी
लोकासी भ्रमरा महा अमरा कुमरा सुखदानि पामरा अनुगात्रा परम पवित्रा सत्पात्रा मनोबा पुत्रा हेमदूत सिंधु सागर इंदु प्रिय बंधु गुणातीत साधु गणेश सुलोचन मंद मोचन अष्टवत कंचन मूल सिंचन पवना लोकत्रय जीवना आनंद तरुवदना ब्रह्म सुख भुवना सुरंगा योग तुरंगा मणि कुरंगा आनंद तरंगा दृश्य निगमा अगळ अगमा भावुक स्वयमा जाल निर्गमा सर्वज्ञ सुवर्मा मूर्तिमंत धर्मा प्रज्ञक्षिति कर्मा कर्मा कल्पद्रुम कामा सुमंगल धामा अश्विलतमा महाविवेक ग्रामा विकसित जग पद्मा सत्मा नायक पद्मा बोध विद्मा गणित कला परम कृपाला शांती गोपाला श्रीमंत श्री जगत